मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडच्या दौऱ्यावर आहेत। बीड जिल्ह्यातील अनेक विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे, भूमिपूजन होणार आहे। मात्र या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बीड दौऱ्यावेळी धनंजय मुंडे मात्र गैरहजर असणार आहेत। धनंजय मुंडे डोळ्याच्या शस्त्रक्रियेमुळे दौऱ्यात हजर नाहीयेत। दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा हा पहिलाच बीड दौरा आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यानंतर वाल्मिक कराड शरणागती आणि उठलेली जी सगळी राळ होती, राजीनामा धनंजय मुंडेंचा मागितला जातो, या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा हा बीडमधला पहिलाच दौरा आहे। एकीकडे फडणवीसांचा हा विकास कामांचा जरी दौरा असला तरी सरपंच हत्याकांडामुळे राज्याच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड दौऱ्याला, मुख्यमंत्र्यांच्या या बीड दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। मुख्यमंत्री महोदय तिसऱ्यांदा मुख्यमंत्री राज्याचे झाल्याच्या नंतर जनतेच्या डायरेक्ट जनतेच्या पहिल्या कार्यक्रमाचा मान मला आणि माझ्या आष्टी मतदारसंघाला मिळालेला आहे, म्हणून आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि त्यांचं स्वागत हे जनतेच्या संख्येनं आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत। पंकजाताईंचं आम्ही स्वागत करू, कारण हा शासकीय कार्यक्रम आहे आणि अजितदादांना आम्ही निरोप दिलेला आहे, बहुतेक ते सुद्धा येतील अशी अपेक्षा आहे। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, जे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुद्धा होते, यांच्या घरावर आज सकाळी 6 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि सुरेश धसांच्या आष्टी इथं पहिल्यांदा ते जाणार आहेत। वेगवेगळ्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की ते स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि बीडमध्ये एवढा मोठा गदारोळ सध्या सुरू असल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बीडला जात आहेत। हा सांकेतिक बीड दौरा समजायचा का? कुणाला इशारा दिला जातोय? माझंही लक्ष आहे बीडकडे असं दाखवायचंय का? अशा वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। विकास कामांचं भूमिपूजन हे तर आहेच, मात्र त्या व्यतिरिक्त कुणाकुणाला इशारा आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण बोलूया। सिद्धार्थ, मुख्यमंत्री झाल्यानंतरचा फडणवीसांचा हा बीडमधला दौरा, दरम्यानच्या काळामध्ये खूप मोठा गदारोळ झालेला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून, काय सांगाल अधिक? हॅलो सिद्धार्थ, मुख्यमंत्री झाल्यानंतरचा फडणवीसांचा हा पहिलाच दौरा, देवेंद्र फडणवीस पोहोचत आहेत, आपण थेट दृश्य बघतोय। देवेंद्र फडणवीसांचं हे हेलिकॉप्टर जे आता उतरतंय आष्टीमध्ये, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आष्टीमध्ये उतरतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर आष्टीमध्ये दाखल झालेलं आहे। ते आष्टीमध्ये कार्यक्रम करतील आणि नंतर पुढच्या कार्यक्रमांना जातील। हा अनेक विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकरता बीडमध्ये आलेत। मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा फडणवीसांचा पहिलाच बीड दौरा आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे या दौऱ्यावर लक्ष ठेवून आहेत। आता आपण दृश्य बघतोय ती म्हणजे हेलिकॉप्टर आष्टीमध्ये दाखल झालेला आहे। आष्टीमध्येच कार्यक्रम आहे। सुरेश धस यांच्यावर नियोजन आष्टीमध्ये दिलं गेलंय। बीड आष्टीमधली ही दृश्य आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश धस पण आहेत, सुरेश जाधव पण आहेत, तर सुरेश जाधवांची सुद्धा बोलूया। सुरेश, काय अधिक माहिती? हेलिकॉप्टर उतरलंय मुख्यमंत्र्यांचं। सुरेश, तुम्हाला आवाज येतोय? आमदार सुरेश धसांवर सगळी जबाबदारी नियोजनाची दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरलेले आहेत, त्यांचा सिक्युरिटीचा ताफा सगळा हेलिकॉप्टरच्या दिशेने जातोय आणि गाडी सुद्धा रवाना झालेली आहे। ते इथे प्रसार माध्यमांशी बोलतील का याबद्दल जरा शंका आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसतील।
ही आष्टी बीड मधली थेट दृश्य आपण बघतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त न्यूज 18 लोकमतवर। त्यांच्या सिक्युरिटीचा ताफा सगळा आपल्याला बघायला मिळतोय आणि हेलिकॉप्टर मधून काही वेळामध्ये मुख्यमंत्री खाली उतरतील आष्टीला, बीडला। मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा पहिलाच दौरा। आमचे प्रतिनिधी सुरेश आपल्या सोबत आहेत। सुरेश, काय अधिक माहिती? मुख्यमंत्री बीड आष्टीला उतरलेत। देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा बीडमध्ये येत आहेत आणि आता जो कार्यक्रम आहे पब्लिकली जी पहिला कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होत आहेत। आपण पाहतो त्यांच्यासोबत आता राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पंकजा मुंडे या देखील आपण पाहतो त्या देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। आणि पहिल्यांदा हा जो कार्यक्रम आहे तो परळी आष्टीमध्ये होतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने राज्याच्या राजकारणामध्ये पीड गाजत आणि त्यानंतर हा एक जाहीर पब्लिकली कार्यक्रम होतो। त्यामुळे पंकजाताई आपण थेट दृश्य बघतो आहोत। आष्टी बीड इथली हेलिकॉप्टर उतरलं, त्यातून पहिले देवेंद्र फडणवीस खाली उतरले, मग विखे पाटील खाली उतरले आणि त्यानंतर पंकजाताई खाली उतरल्या। पंकजाताई सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। आष्टीमध्ये पहिले कार्यक्रम होईल। पंकजाताईंचं सुद्धा स्वागत केलं जात आहे। मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री विखे पाटील आणि मुख्यमंत्री स्वतः सुरेश धस यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। आष्टीमध्ये सगळी नियोजनाची जबाबदारी सुरेश धसांवर होती। सुरेश धस आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत आणि अनेक बीडमधले सगळे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत। हेलिकॉप्टरनं आष्टीला बीडमध्ये मुख्यमंत्री उतरले आणि आता ते कार्यक्रमाच्या ठिकाणी मार्गस्थ होतील। त्यांच्याबरोबर विखे पाटील आणि मंत्री पंकजा मुंडे सुद्धा बघायला मिळत आहेत। सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, काय अधिक माहिती? आता पहिला कार्यक्रम आष्टीत कुठे? आष्टीमध्ये कुंटेफळ साठवण तलावामध्ये ज्या शिपेऱ्याहून जे पाणी आणलं जाणार आहे 1.5 TMC चे पाणी आहे। आष्टी हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये नंदनवन करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील संपदा मंत्री त्याचबरोबर पंकजा मुंडे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाचं नियोजन सुरेश धस यांनी केलेलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे ज्या गाडीमध्ये बसलेल्या आहेत त्याच गाडीमध्ये सुरेश धस देखील बसले आहेत। या अगोदर पंकजा मुंडे यांच्यावरती टीका केलेली देखील आपण पाहिलेलं होतं आणि विशेष म्हणजे प्रामुख्याने ज्या पद्धतीने आता इथं हा जो ताफा आहे हा पूर्ण तापमानाचा तिकडं जाणार आहे। आपण या ठिकाणी पंकजाताई त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। छोटासा पंकजा मुंडेंशी बोलण्याचा प्रयत्न करतायत आमचे प्रतिनिधी। खरं तर सुरेश हे गेल्या 1.5-2 महिन्यांपासून सलग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यापासून त्या सगळ्या बातमीचे अपडेट आणि अचूक माहिती ही न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत। त्याचा उल्लेख इथे यासाठी केला कारण त्या सगळ्या प्रकरणानंतर आणि गदारोळ झाल्यानंतरचा मुख्यमंत्र्यांचा हा पहिला बीड दौरा आहे। त्यामुळे चर्चा अशी आहे की फक्त विकास कामांचं भूमिपूजन हा उद्देश या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा नाही, तर माझं पण लक्ष बीडकडे आहे हे सांगण्याचा उद्देश कदाचित असावा अशी चर्चा आहे। आष्टीमध्ये हेलिकॉप्टर उतरलं, मुख्यमंत्री आधी उतरले, त्यानंतर मंत्री विखे पाटील उतरले, मग मंत्री पंकजा मुंडे उतरले। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आणि सुरेश जाधव दोघेही आपल्या सोबत आहेत। आधी आपण जाऊया सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे। सिद्धार्थ, काय अधिक माहिती? आष्टीला उतरलेले आहेत मुख्यमंत्री आणि आता पहिला कुठला कार्यक्रम, काय सांगाल अधिक? प्रेम आहे हे आज या कार्यक्रमामधून
बघा, निश्चितपणे मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांचा सगळ्यात पहिला साठवण तलावाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. मी त्याच ठिकाणी आपण बघू शकतो स्टेजवर सगळी तयारी झालेली आहे. सगळे जिल्ह्यातले आमदार, माजी खासदार आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. निश्चितपणे हा पाचोऱ्यावर पाईपलाईननी कुठे पाणी आणण्याचा जवळपास 6 TMC पाणी आणण्याचा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम जो आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होतोय. जवळपास 27,000 एकर जमीन जी आहे ओलिताखाली येणार आहे, त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाकडे खास लक्ष आहे की या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार, धनंजय मुंडे येणार का, पंकजा मुंडे येणार का, ही कालपर्यंत चर्चा होती. मात्र आज मुख्यमंत्र्यांच्या सोबत पंकजा मुंडे या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आले, कारण हा प्रकल्प खऱ्या अर्थानं दुष्काळी आष्टी असलेल्या आष्टीमध्ये नंदनवन फुलवणारा हा कार्यक्रम आहे. अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. सुरेश अण्णा धस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून प्रयत्न केल्यामुळं हा पाचोऱ्यातून पाईपलाईनद्वारे पाणी या ठिकाणी आणण्याच्या कामाचा शेवटी शुभारंभ होतो आहे. आता नेमकं पॉलिटिकल दृष्टीने आपण जर बघायला गेलं तर या ठिकाणी पंकजा मुंडे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत. नेमकं पंकजा मुंडे काय बोलणार, आणि आपल्याला माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळं संपूर्ण बीड जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं होतं आणि नेमकं आज मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यामुळे फक्त विकास कामांबद्दल बोलतील का, साठवण तलावावर बोलतील का, बीड जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेवर सुद्धा मुख्यमंत्री या ठिकाणी भाषण करतील. अगदी सिद्धार्थ, हाच मुद्दा आहे की विकास कामं तर आहेच, अनेकांना त्याचा फायदा सुद्धा होईल, मात्र त्याचबरोबर घडलेल्या घटनांमुळे निर्माण झालेली बीडची प्रतिमा यावर ते काही भाष्य करतात का हे बघायचं. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.